ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये दहीहंडीच्या दिवशी जबरदस्त धमाल कमाल घडणार आहे। आता अर्जुनने ज्या वेळेला सायली आणि अर्जुन दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढलेत त्याच वेळेला सायली पाय सटकून खाली पडले आणि त्याच वेळेला सायलीचं पाय सगळ्यांच्या समोर आलाय। मुळातच या सगळ्यामध्ये सायली खाली पडल्यावरती तुळशीपत्राची खूण दिसतात, सगळ्यांना धक्का बसलाय। पण हिट ऑफ द मोमेंट मध्ये आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र जरी दिसलं असलं तरी ती पडण्याची भीती जास्त असते, तिला लागलंय का याची भीती जास्त असते। आणि सायलीला त्या दिवशी सगळं आठवलेलं असतं, तिला चक्कर येते जेव्हा ती वरती चढते त्यावेळेला तिला चक्कर येते आणि चक्कर आल्यावरती सायली खाली पडते। पण या सगळ्या मागे सायलीला चक्कर येण्यामागे साधीसुधी गोष्ट नसते, तो प्लॅन असतो अर्जुनला मारण्याचा। पण अर्जुनला मारण्याचा डाव सायली उधळून लावते, ती खाली पडते। खाली पडल्यावरती आता सायलीला दिसतं ते सायलीच्या पायावरील दिसतं ते म्हणजे तुळशीपत्र आणि मुळातच सायलीला सुद्धा काही गोष्टी आठवतात। सायली आता त्या दिवशीच्या अपघाताचं सत्य बोलायला लागते, आई बाबा मला वाचवा, गाडीला आग लागली। आणि हे वाक्य ज्या वेळेला तोंडून आणि पायाखालचं तुळशीपत्र सगळ्यांनाच धक्का, त्यातच मधुभाऊ केलेला खुलासा आणि या सगळ्यामुळे नक्की काय सत्य समोर आलंय, कशा पद्धतीने आता इकडे सायलीच्या खूप मोठ्या रहस्याचा उलगडा झालाय, सगळं या एपिसोडमध्ये मुळातच मधुभाऊंना ज्या वेळेला आता आमंत्रण येतं सुभेदारांच्या घरामधून की तुम्हाला आमच्या इकडे 50वा महोत्सव आहे, म्हणजे अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झाली, त्या संदर्भात खूप छान पद्धतीने आता सोहळा सादर करण्यात येणार आहे। आणि ज्या वेळेला मधुभाऊंना आमंत्रण मिळतं मधुभाऊ विचार करायला लागतात, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्या तिकडे जायला पाहिजे आणि जे काही सत्य आहे साऊबाळाचं ते सत्य आपल्याला समोर आणलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊ विचार करतात आणि ते आपल्या हातामध्ये जे काही सायलीचे डॉक्युमेंट्स लागलेले असतात ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जाण्याचा विचार करतात। मधुभाऊ विचार करतात या जन्माष्टमीला मला माझ्या साऊबाळाचं जे काही सत्य आहे ती खरंच यांची मुलगी आहे काय आहे हे सत्य जोपर्यंत मी समोर आणत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं आता पूर्णाजी सायलीला सांगत असते, आपल्या इथे 50वा महोत्सव आहे आणि त्यामुळे आता तू काय करायचं माहितीयेस का, या वर्षीची दहीहंडी तूच फोडायची आहेस। मधुभाऊंना सुद्धा मी बोलवले, आश्रमातील मुलांना सुद्धा बोलवले आणि छानपैकी जशा पद्धतीने तुम्ही आश्रमामध्ये एन्जॉय करायचा त्याच पद्धतीने इकडे तुम्ही एन्जॉय करा असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, पूर्णाजी खरंच आज त्या छोट्या छोट्या मुलांना तुम्ही जे काही आता हे दिलेलं आहेत ना, खरंच मला खूप 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 आनंद झालाय असं म्हटलं। आता घरामध्ये दहीहंडीचं वातावरण असतं आणि त्याच वेळेला आता इकडे रविराज सुद्धा येतात। रविराजांना लगेचच पूर्णाजी म्हणते, खरं सांगू का रविराज, तर आज म्हणजे खरं तर छोट्या तन्वीची आठवण जास्त येते, कारण छोटी तन्वी या सगळ्यातला किती एन्जॉय करायची, हे सगळं किती छान पद्धतीने एन्जॉय करायची। पण खरं सांगू का तर या तन्वीमध्ये आता मला असं वाटतच नाही की आपण या छोट्या तन्वीवरती जे संस्कार केले होते ते तिच्यावरती आहेत। यावरती रविराज म्हणतात, खरं सांगू का पूर्णाई, तर मला सुद्धा राहून फक्त छोटी तन्वीच आठवते, ही आत्ताची तन्वी आठवण्याची माझी इच्छाच नाहीये। तुम्हाला माहितीये ना जन्माष्टमीला कशा पद्धतीने सरवरती झडत आपली छोटी तन्वी दर वेळेला हंडी फोडायची। यावरती पूर्णाजी म्हणते, हो रविराज, पण हल्ली माहितीये का 2 वर्ष मी पाहती आहे तर सायली आहे ना, सायली सेम टू सेम तशीच हंडी फोडते। म्हणूनच यावेळेला सायली आणि तिचे आश्रमातली जी मुलं आहेत ना त्यांना मी आता हंडी फोडण्यासाठी बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, पूर्णाई तुम्ही हे छान केलं, मधुभाऊंना बोलवलेलं आहेत का असं म्हटल्यावरती मग आता ते सायली छानपैकी तयार होते। आदल्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा आता उत्सव, त्या उत्सवाला सायली तयार होते आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो, खरं सांगू का तर हे सगळं जे आहे ना ते प्रतिमा त्या खूप छान पद्धतीने करायची, पण
पण खूप छान पद्धतीने ज्या वेळेला प्रतिमात्या हे करायची मला सेम टू सेम तुझीच आठवण येते. यावरती सायली सांगते, खरं सांगू का तर पूर्णाजीने माझ्या सगळ्या घरच्यांना इथे बोलवलंय ना, हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मला खूप आनंद झालाय. अर्जुन म्हणतो, हो आज आपण डणक्यामध्ये म्हणजे दहीहंडी फोडायची. इकडे तोपर्यंत महिपतचे सगळे प्लॅन फ्लॉप होत असतात. अर्जुनला त्रास देण्यासाठी महिपतने आता सांगितलेलं असतं की हे बघा, ज्या वेळेला दहीहंडीच्या वेळेला आता इकडे अर्जुन सगळ्या वरच्या थरावरती चढणार आहे. म्हणजे तो दरवर्षी त्यांच्या घरची हंडी तर फोडतोच, पण यावर्षी खास आहे. यावर्षी त्यांचा 50वा महोत्सव आहे आणि ही आता इकडे जी काही त्यांची 50वा महोत्सव आहे त्या महोत्सवला आपण पूर्णपणे आता फ्लॉप करायचं आहे. ज्या थरावरती अर्जुन चढेल त्या थरातल्या माणसांना तेल लावून उभं करायचं, जेणेकरून काही झालं तरी सुद्धा आपण अर्जुनला मारून टाकायचं. असं म्हणत असताना आता इकडे महिपत एका साईडला वकील जेव्हा बघत असतो आणि महिपत त्या वकिलांना सांगत असतो अर्जुन सुभेदारच्या विरोधात उभं राहायचं आहे. यावरती वकील कोणीही म्हणजे ज्यांना ऑफर दिलेली असते ते कुणीही तयार होत नाहीत आणि मग मात्र आता त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो. तो विचार करतो या वकिलांना तर ठोकीलच, पण अर्जुन सुभेदार मेल्याशिवाय मला आता म्हणजे ज्या वेळेला अर्जुन मरेल त्याच वेळेला ही केस दुसरा कोणीतरी घेईल आणि त्याच वेळेला मग आता हे वकील या सगळ्यामध्ये आता लढतील केस आणि माझी साक्षी सुटेल. अर्जुनला मरायला पाहिजे. लगेचच तो अर्जुनच्या नावाची आता जवळजवळ दुप्पट तिप्पट किमतीची सुपारी देतो आणि या सगळ्यामध्ये कळणार पण नसतं की अर्जुन कसा खाली पडला आणि खाली पडून अर्जुनने आता कशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत आणि खाली आल्यावरती अर्जुनला कुणी मारले. मग आता इकडे दहीहंडीच्या वेळी महिपत शिकरेची माणसं तिकडे येऊन पोहोचतात. ज्या वेळेला महिपत शिकरेची माणसं तिकडे येऊन पोहोचतात आणि महिपतने ऑलरेडी सांगितलेलं असतं की अर्जुन ज्या थरावरती चढेल त्या थराच्या इथल्या माणसांना तेल लावून उभं राहायचं आहे. त्यामुळे त्या माणसांनी तेल लावून उभं राहिल्यावरती मग अर्जुन खाली पडणार आणि खाली पण महिपतची माणसं असतात जी माणसं महिपतला म्हणजे अर्जुनला मारण्यासाठी तयार असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने आता इकडे पुढचं प्लॅनिंग सुरू होतं. ज्या वेळेला पुढचं प्लॅनिंग सुरू होतं त्यावेळेला मुळातच अर्जुन नाही तर सायली दहीहंडी फोडणार आहे याच्याबद्दलची कल्पना ना महिपतला असते ना महिपतच्या आता सायली दहीहंडीवरती चढायला निघते. ज्या वेळेला सायली दहीहंडी फोडण्यासाठी निघते त्याच वेळेला आता इकडे अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. ही जी तिसऱ्या थरातली माणसं दिसत आहेत ही माणसं मुळातच आपली नाही आहेत. ही माणसं आपली नाही आहेत, मग ही कोण आलीत? नाही काहीतरी गडबड आहे. मग आता अर्जुन विचार करतो नाही मला सायलीला वाचवायला आणि सायलीला वाचवण्यासाठी अर्जुन आता सायलीवरती चढलेली असते त्या दहीहंडीच्या दिशेने वरती चढायला लागतो. ज्या वेळेला अर्जुन आता वरती चढायला लागतो त्याच वेळेला तो वरती पोहोच आणि पाहतो तर काय, तोपर्यंत इकडे आता तेलकट सगळे जो थर असतो त्या तेलकट थरावरून मुळातच सायली खाली पडलेली असते. सायली खाली धाडकन कोसळते. अर्जुन जोरात ओरडतो, सायली सायली. इकडे दहीहंडी तर अर्जुन फोडतो आणि त्यानंतर आता ज्या वेळेला तो खालच्या दिशेने यायला लागतो त्यावेळेला जेव्हा तो खाली येतो त्याच वेळेला आता तो पाहत सायली खाली कोसळले आणि तिला काही माणसं मारण्यासाठी येत आहेत. मग त्याच वेळेला अर्जुन तिकडे पोहोचतो. महिपतची माणसं धावत पळत गाडीत येतात. महिपत चिडतो, तुम्हाला एक काम धडवत नाही. यावरती तो सांगतो नाही तो अर्जुन सुभेदार आला. यावरती महिपत चिडतो आणि तो अर्जुन सुभेदार जिथे जिथे असणारच होता त्याला मारण्यासाठी हे केलं. त्याच्या बायकोला मारलं असतं तरी चाललं असतं, तो मेंटली झाला असता आणि मग त्याने ही केस 100% सोडली असती. पण मूर्ख तुम्हाला काहीच कळत नाहीये, तुम्ही फक्त खायच्या कामाचे आहात असं म्हणत महिपत आपल्या सुद्धा माणसांना मारतो. तोपर्यंत इकडे आता सायली खाली कोसळलेली असते आणि त्याच वेळेला जेव्हा सायली खाली कोसळते त्यावेळेला सायलीला अपघाताच्या वेळेची सगळी गोष्ट आठवते. घातपात झालेला असतो, जो काही घातपात झालेला असतो त्या दिवशीचा तो आठवतो आणि लगेचच सायली आता आई बाबा कारचा अपघात, आई बाबा आग लागली असं जोराजोरात ओरडायला लागते. आई 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 असं ओरडायला लागल्यावरती इकडे आता सगळेजण धावत येतात. सायलीला पाहायला लागतात. सायली पाय घसरून पडलेली असली
तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये लगेचच तिच्या जवळ येतात आणि आता तिला उठवण्याचा प्रयत्न करायला लागतात. पण सायली या सगळ्या ट्रॉमामध्ये असते आणि तिच्या तोंडून जे शब्द येत असतात त्या शब्दामुळे रविराज हादरतात. काय बोलते ही सगळं? ही काय बोलती आहे? आई बाबा वाचवा, अपघात, काय नक्की हिला म्हणायचं आहे? यावरती अर्जुन सांगायला लागतो, सिनियर, काल सुद्धा ज्या वेळेला आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळेला सुद्धा आता तिने आता हेच अपघाताच्या वेळेला अर्जुन सर गाडी थांबवा आणि काहीतरी ट्रॉमा आहे खरा तिच्या मनामध्ये अपघाताचा. आणि त्याच वेळेला रविराज तिकडे येतात आणि पाहायला लागतात, सायली उठ बाळा उठ. आणि त्याच वेळेला पूर्णाजीची नजर जाते सायलीच्या पायावरच्या तुळशीपत्रावरती आणि पूर्णाजी हादरते. पण त्यावेळेला आता इकडे काही झालं तरी सुद्धा तिचं जीव वाचवणं महत्वाचं असतं आणि त्यामुळे आता इकडे पूर्णाजीचं लक्ष तिकडून डायव्हर्ट होतं आणि त्यानंतर मग आता इकडे पूर्णाजी गडबडते. कल्पना पण हे त्याच वेळेला पाहते, रविराज पण त्याच वेळेला पाहतात. आणि काय आहे? आणि तिच्या तोंडून असलेलं सततचं वाक्य, आई बाबा वाचवा, आई बाबा वाचवा. आणि या वाक्यामुळे पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. पूर्णाजी गडबडते, पूर्णाजी हादरते आणि तिला आता खूपच धक्का बसतो. पण त्याच वेळेला तिकडे मधुभाऊ तिकडे येतात आणि ते बघायला लागतात की हे काय, म्हणजे हे सगळेजण पायावरचं तुळशीपत्र का बघताय आणि साऊबाळा काय झालं तुला असं म्हणत मधुभाऊ आता गडबडतात. आणि त्याच वेळेला मग आता रविराज म्हणतात, काही नाही, वरून पाय घसरून पडली, पण ठीक आहे. अश्विन म्हणतो, काळजी करू नका, आपण तिला बेडरूम मध्ये नेऊया. अश्विन ज्या वेळेला तिला आता बेडरूम मध्ये घेऊन जातो त्याच रविराज पूर्णाजीला म्हणायला लागतात, पूर्णाई, मी सुद्धा जे पाहिलं ते तुम्ही पाहिलं का? पूर्णाई म्हणते, रविराज, मी तुळशीपत्राबद्दल बोलते. यावरती प्रताप म्हणतो, हो, मी सुद्धा ते पाहिलं. काय आहे हे सगळं? म्हणजे हिच्या सुद्धा पायावरती तुळशीपत्र आहे का? यावरती मग आता प्रताप म्हणतो, मधुभाऊ काय आहे? म्हणजे तन्वी आणि सायली दोघींच्या पायावरती तुळशीपत्र आहे का? मधुभाऊ म्हणतात, तन्वीच्या पायावरती म्हणजे प्रियाच्या पायावरती? नाही, प्रियाच्या पायावरती कोणत्याही प्रकारचं तुळशीपत्र नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतापला धक्का बसतो. मधुभाऊंचं बोलणं ऐकून प्रताप गडबडतो आणि प्रताप आता म्हणायला लागतो की ते बघा, मधुभाऊ सांगायला लागतात, तुमचं काहीतरी गडबड होती आहे. यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, अहो मधुभाऊ, म्हणजे आमची तन्वी आहे ना छोटी, तर तिच्या त्या पायावरती खूण आहे. मधुभाऊ म्हणतात, काय बोलताय तुम्ही? प्रियाच्या पायावरती कोणत्याही प्रकारची खूण नाहीये, हे मी पाहिलेलं आहे. तुम्हाला कुठून खूण दिसली? यावरती सगळेच जण गडबडतात आणि नक्की काय झालंय ही गोष्ट आता कळेनाशीच होते. आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच मधुभाऊ म्हणायला लागतात, 1 मिनिट. आणि मधुभाऊंची नजर तिथे असलेल्या फोटोवर जाते आणि त्याच वेळेला मधुभाऊ त्या फोटोकडे पाहायला लागतात. हा फोटो कुणाचा आहे? मधुभाऊंनी असं विचारल्यावरती प्रताप सांगायला लागतो, अहो तेच सांगतोय, हाच फोटो आमच्या तन्वीचा आहे आणि तन्वी ही आमची प्रिया. मधुभाऊ म्हणतात, काहीतरी गडबड आहे. तुम्ही ज्या वेळेला आमच्या इथे आला होता तेव्हा आता रविराज आणि प्रतिमा हे दोघे जणी, प्रतिमा ताई हे दोघं जण बोलत होते की हे चित्र काढलेलं आहे ते म्हणजे आता प्रियाने म्हणजेच तन्वीने, पण तसं नाही आहे, काहीतरी गडबड आहे. ते चित्र हे बघा मी आणलंय, हे साऊबाळाचं चित्र आहे. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. नक्की काय घडलंय काय नाही या गोष्टी काहीच कळायला मार्ग नसतात. मग त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे मधुभाऊ सांगायला लागतात, काय चाललंय? मला तर खरंच कळत नाहीये की या गोष्टींचा काहीतरी, मला कालच या गोष्टी वाटल्या होत्या की काहीतरी गडबड घडती आहे, पण त्यावेळेला मी आता लक्ष दिलं नाही. पण आज जर का तुम्ही या गोष्टी बोलताय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे चित्र पण माझ्या साऊबाळाचं आहे आणि त्यानंतर हे आता जे काही पायावरची खूण आहे ती पण साऊबाळाची. त्यावरती प्रताप म्हणतो, कसं शक्य आहे? ही आमच्या तन्वीची खूण आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, मला ते काही माहित नाहीये. रविराज म्हणतात, 1 मिनिट, सायली तुमच्याकडे कधी आणि कशी आली होती? मला खरंच काही कळत नाही, तुम्ही सांगू शकाल का? यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतात, आता इकडे सगळं मधुभाऊ डिटेलमध्ये सांगायला लागतात. आणि त्यावरती मग आता पायावरची जन्मखूण आणि आता हा सगळा प्रकार सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आणि हा धक्का बसल्यावरती आता इकडे सायली खरी, तन्वी हे सत्य समोर येत असतात. प्रियाने खोटं बोलून
या घरात शिरले हे पण समोर येतं। त्यावरती प्रताप म्हणतो, मधुभाऊ अशा पद्धतीने आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये, तर आपण एक काम करूया का, आपण न काही तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स जर का तुम्ही आता इकडे आणलेत तर बरं होईल। मधुभाऊ म्हणतात, मी घेऊनच आलो होतो। काल ज्या वेळेला हे दोघं जण बोलत होते ना त्यावेळेला मी पाहिलं होतं, उगाचच मला आता म्हणजे जे काही घडलं त्यापेक्षा सगळ्या पद्धतशीररित्या मी घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावरती मधुभाऊ ते आता सगळ्यांना दाखवतात आणि सगळ्यांच्या समोर खूप मोठं सत्याचा उलगडा झालेला असतो। मधुभाऊंच्या येण्यामुळे आणि प्रियाच्या खोटेपणा आणि सायलीच्या पायावरील जन्मखून या सगळ्यामुळे आता खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे आणि त्यानंतर मग आता पुढे गोष्टी काय घडणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे।